मेरठमध्ये प्रचाराचा शंख फुंकल्यानंतर मोदींकडून प्रचाराला वेग. आज उत्तराखंड आणि राजस्थानमध्ये प्रचाराला जाणार. उत्तराखंड राजस्थान दौऱ्यानंतर मोदी बिहारच्या सर्व बूथ अध्यक्षांशी साधणार संवाद. कार्यकर्त्यांना मोदी करणार संबोधित. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या बैठकांचं सत्र सुरूच. काँग्रेस लवकरच जाहीरनामा प्रसिद्ध करणार. काँग्रेस 6 एप्रिलला जयपूर आणि हैदराबादमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध करणार. जाहीरनाम्यापूर्वी 2 मेगा रॅलीही काढणार. रॅलीमध्ये जयपूरमध्ये खरगे, सोनिया आणि प्रियंका गांधीही सहभागी होणार. काँग्रेस सीएसीच्या बैठकीत तेलंगणा आणि आंध्राच्या उमेदवारांवर चर्चा. आजवर 212 उमेदवारांची यादी जाहीर. हिमाचलमधील मंडीची भाजप लोकसभा उमेदवार कंगना रनौत बाबा भोलेनाथाच्या दर्शनाला. प्रचारादरम्यान मंदिरात भोलेनाथाची पूजा. सर्व खटले लवकरात लवकर निकाली काढा. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा. सीबीआय स्थापना दिनी सरन्यायाधीशांचा तपास संस्थांना सल्ला. दिल्लीत तिहार तुरुंगाबाहेर आपच्या कार्यकर्त्यांची जोरदार निदर्शनं. 15 एप्रिलपर्यंत केजरीवाल तिहारच्या जेल नंबर 2 मध्ये. ज्ञानवापी प्रकरणी मुस्लिम पक्षाला मोठा धक्का. जिल्हा न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग सैन्य कमांडर संमेलनाला संबोधित करणार. शेजारील देशांशी संबंधित सुरक्षेच्या मुद्द्यावर होणार चर्चा. भारतीय संरक्षण खात्याची निर्यात 21,000 कोटींच्या पलीकडे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची माहिती. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 32.5% वाढ. अनंतनागमध्ये मुलींसाठी व्हॉलीबॉल टुर्नामेंटचं आयोजन. आर्मीने केलं स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन. अरुणाचल प्रदेशवर आपला दावा सांगण्याचा चीनचा आणखी एक डाव. भारताचं सडेतोड उत्तर. दिल्लीत पारा 31 अंशांवर तर हिमाचल उत्तराखंडमध्ये अजूनही बर्फवृष्टी. दिल्लीतलं तापमान आणखी वाढण्याची शक्यता. तोषखाना प्रकरणी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना दिलासा. इस्लामाबाद हायकोर्टाकडून इम्रानसह पत्नीच्या शिक्षेलाही स्थगिती. चीनमध्ये मुसळधार पावसाचा हाकार. अनेक ठिकाणी गारपिटीचा तडाखा. वीज पुरवठ्यासह जनजीवनावर परिणाम. बेल्जियमच्या अँटवर्पमध्ये ईस्टर आणि इफ्तार पार्टीचे एकत्र आयोजन. 2 किलोमीटर लांब टेबलवर एकत्रित भोजनाचा आस्वाद. यंदा मुंबई महानगरपालिकेकडे 3,196 कोटी रुपये मालमत्ता कराचं संकलन. 336 कोटींचं सर्वाधिक कर संकलन एच पूर्व विभागातून. सरकारनं मार्चमध्ये जीएसटीच्या माध्यमातून 1.78 लाख कोटी जमवले. 2023-24 सालातलं दुसरं मोठं कलेक्शन. गेल्या वर्षीच्या तुलनेत जीएसटी 11.60% वाढ. यंदा 20.14 लाख कोटी जीएसटी जमा.